यानंतर बातमी आहे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची। छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा सीआरपीएफच्या जवानांना नक्षलवाद्यांनी आपलं लक्ष्य केलेलं आहे। सुकमामध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये 24 जवान शहीद झालेत। सरिता कौशिक आपल्या सोबत आहे। सरिता, काय माहिती मिळतेय? सुकमाच्या या भागामध्ये या वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा 12 सीआरपीएफचे जवान मारले गेले होते। आता 24 हा आकडा झालेला आहे। यातील काही जे जवान आहे हे जे जखमी होते आणि ट्रीटमेंटसाठी रायपूरला नेताना किंवा नेल्यावर ह्यातून काही लोकांचा मृत्यू झालेला आहे। हे सगळं एका रोड ओपनिंग पार्टीचं काम करत असताना हा हमला नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर केलेला आहे। या भागामध्ये रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे आणि कन्स्ट्रक्शनच्या या कामाला नेहमीच नक्षलवाद्यांचा विरोध असतो। त्यांना असं वाटतं की रस्ता जर का बनला तर त्यांच्यापर्यंत लवकर हे सर्व पोहोचू शकतात आणि त्यामुळे रस्त्याचं काम किंवा ब्रिजचं काम ते नेहमी होऊ देत नाही। आणि हे तिथं सुरू होतं आणि तिथं कन्स्ट्रक्शनचे जे काही लेबर आहेत त्यांच्यासाठी रस्ता मोकळा करून देण्याचं काम हे सीआरपीएफचे जवान करत होते। ज्या वेळेला दुपारी हा हमला झाला त्यावेळेला या 74 बटालियन जी आहे सीआरपीएफची त्याचे हे सर्व जवान आहेत ते जेवण करत होते अशा पद्धतीची माहिती येते आहे। आणि त्यावेळेला त्यांच्यावर हा हमला झाला। मात्र हा हमला फायरिंगच्या स्वरूपात झाला। सुकमामध्ये आपण ह्या आधी बघितलं आहे की नेहमी ब्लास्ट हे नक्षलवादी घडवून आणतात। मात्र आता फायरिंग झालेलं आहे आणि रिटर्न फायरिंग जे काही या जवानांनी केलं त्यामध्ये 5 माओवादी सुद्धा मारल्या गेल्याची माहिती हाती येते आहे। ज्ञानदा, सरिता, ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।